कागलमध्ये समरजित घाटगे यांचं अखेर ठरलेलं आहे। समरजित घाटगे तुतारी हाती घेणारे समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफांच्या विरोधात आता रणशिंग फुंकलेलं आहे। कागलमध्ये स्वराज्याचा दुसरा लढा उभा करण्याचं आव्हान आहे। थोड्याच वेळात जयंत पाटलांची ते भेट देखील घेणार आहे आणि त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। कागलमध्ये समरजित घाटगेंचं ठरलेलं आहे। समरजित घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे। समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफांच्या विरोधात आता रणशिंग फुंकल्याचं दिसतंय। हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यामध्ये आता विधानसभेचा सामना रंगण्याची शक्यता असल्याचं कळतंय। कागलमध्ये स्वराज्याचा दुसरा लढा उभा करण्याचं आव्हान, तर थोड्याच वेळात जयंत पाटील समरजित घाटगे यांची भेट घेणार आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा देखील होणार आहे। तर घाटगे आता लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। राजेंना मतदान का द्यायचं, कागलला परिवर्तन का घडवायचं? कारण मी आता दोन शब्द सांगतो तुम्हाला, कारण कागलमध्ये आपल्याला पुन्हा स्वराज निर्माण करायचं, पुन्हा स्वराज्य। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं, पण आता कागलमध्ये पुन्हा स्वराज्य आपल्याला मिळवायचं आहे। हे दोन शब्द लक्षात ठेवा। हे बघा, राजकारणामध्ये मी राजकारण करताना मी फार क्लिअर आहे। विषय नंबर 1, उभा राहायचं का नाही उभा राहायचं? क्लिअर झालं? विषय नंबर 2, अपक्ष लढायचं का तुतारी घ्यायची? आणि विषय नंबर 3, तुतारी घेतली तर आत्ताच घ्यायची का नाही? एवढं सिंपल आहे। तर कागलमध्ये समरजित घाटगे यांचं अखेर ठरल्याचं पाहायला मिळतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवरती आहेत आणि लवकरच त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश देखील पार पडणार आहे। त्यांनी आता आपल्या हाती तुतारी घ्यायचं ठरवलेलं आहे। कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला आणि कार्यकर्त्यांसोबतच्या संवादानंतर अखेर समरजित घाटगे यांचं ठरलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।